नमस्कार, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मूव्ही रिव्ह्यू घेऊन आज पुन्हा एकदा तुमच्या पुढे मी आलेलो आहे. डंकी, शाहरुखचा चित्रपट. शाहरुखचा डंकी म्हणजे कम्युनिस्टांची लाल टंकी. येस मित्रांनो, कम्युनिस्ट विचारांच्या लाल टंकीनी भरलेला असा हा चित्रपट शाहरुखचा डंकी, रेड चिलीज प्रोडक्शनचा. मित्रांनो, मी असं का म्हणालो याविषयी मी खुलासा करणारच आहे, पण तत्पूर्वी मध्यंतरी ॲनिमल चित्रपटाची जेव्हा मी रिव्ह्यू केलेला होता त्यानंतर काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि बहुतांश प्रतिक्रियांचा सूर असाच होता की अरे हा चित्रपट आहे, सोडून दे, एंटरटेनमेंट म्हणून ते घे, ठीक आहे. आणि आणखीन एक वाक्य होतं ते म्हणजे ज्यादा ज्ञान मत पेल, दिमाग को इतना तकलीफ मत दे, अशा पद्धतीचं. म्हणजे फारसा विचार करू नका, डोकं बाजूला गहाण ठेवा आणि चित्रपट बघा, करमणूक करा आणि जास्ती अक्कल शिकवू नका, अक्कल पाजळू नका, अशा पद्धतीच्या त्या प्रतिक्रिया होत्या. तर मुद्दा इथे महत्वाचा असा आहे की ही गोष्ट मनावर सुद्धा घ्यायला हरकत नाही की त्याच पद्धतीने डंकी चित्रपट सुद्धा एक करमणूक म्हणून फक्त बघावा आणि सोडून द्यावं, असं करायला हवं होतं. मी खरोखर त्या दृष्टीने डंकीकडे बघणार होतो, पण प्रॉब्लेम असा झाला की चित्रपटाचा जो डिरेक्टर आणि एडिटर आहे राजकुमार हिरानी, त्यांनी विषय चित्रपटाचा असा निवडलेला आहे की तो आमचा विषय, राज्यशास्त्रातला तो विषय आहे, त्यातही आंतरराष्ट्रीय राजकारणातला अतिशय महत्वाचा विषय आहे. तो म्हणजे इल्लीगल इमिग्रेशन, इल्लीगल इमिग्रंट्स, म्हणजे बेकायदेशीर घुसखोर करणारे लोक, बेकायदेशीर स्थलांतर करणारे लोक, त्यांच्यावरती बनवलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाच्याकडे केवळ करमणूक म्हणून नाही बघता येऊ शकत. तो आमचा प्रांत आहे, आमच्या प्रांतातल्या आमच्या विषयाच्या संदर्भातला तो विषय आहे, त्यामुळे आम्ही बोलणार. त्यामुळे हा जो रिव्ह्यू आहे हा सिरियसलीच करावा लागणार आहे. तो केवळ गंमत म्हणून करायचा असं नाही होऊ शकत. त्या चित्रपटाची कथा छान आहे, बऱ्यापैकी वास्तवदर्शी अशा पद्धतीची कथा आहे. पण मित्रांनो, बऱ्याच चुका आहेत. ते बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच. महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिशय सटल पद्धतीने, म्हणजे वरून खूपच गोड गोंडस अशा पद्धतीची ती कथा गुंफलेली आहे. त्याच्यातला जो मूळ हिरो आहे, हिरोईन आहे, त्यांची साईडची जी पात्र आहेत, यांचे कॅरेक्टर्स हे अशा काही पद्धतीने सजवलेले आहेत, त्यांची ती कथानक अशा काही पद्धतीने विणलेली आहेत की बघितल्यानंतर तुम्हाला त्यांच्याविषयी सिंपथी वाटायला पाहिजे. म्हणजे ते इल्लीगल इमिग्रेशन करतायत, बेकायदेशीरपणे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतायत. त्याच्यामुळे तो जो बेकायदेशीरपणा आहे, इल्लीगलपणा आहे, त्याकडे प्रेक्षकाचं दुर्लक्ष व्हावं आणि त्यांनी हे का केलं, त्यांच्यावरती ही पाळी का आली, यावरती प्रेक्षकांनी जास्त ध्यान द्यावं, अशा पद्धतीने ही कथा सगळी तयार केलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्यातली जी नायक, उपनायक, सहनायक, नायिका यांच्या अशा काही पद्धतीने स्टोरीज तयार केलेल्या आहेत की बघितल्यानंतर प्रेक्षकाला ते बेकायदेशीरपणा या गोष्टीकडून दुर्लक्ष होतं. म्हणजे वरून अतिशय गोड गोंडस आणि छान छान पद्धतीची मांडणी करायची, आणि प्रत्यक्षात जो संदेश आहे तो अतिशय सटल पद्धतीने तो संदेश दिलेला आहे. तो संदेश म्हणजे ज्या वेळेला शाहरुख खान कोर्टात उभा राहतो इंग्लंडमध्ये की बेकायदेशीर घुसखोरी केली, ती आम्ही का केली, हे एका पद्धतीने तो त्याचं स्वतःचं स्पष्टीकरण देतो. आणि ते फार महत्वाचं आहे मित्रांनो. त्यातून फक्त शाहरुख हा, म्हणजे त्याचं जे काही पात्र आहे ते पात्र फक्त बोलत नाही, तर त्याच्या माध्यमातून लेखक दिग्दर्शकच बोलतो हे आपल्याला लक्षात येतं. लेखक दिग्दर्शकाची जी भावना आहे ना हा चित्रपट बनवतानाची, ती त्यातनं लक्षात येते. या चित्रपटामध्ये 2-4 गोष्टी अशा दाखवलेल्या आहेत की ज्या खटकतात. एक मुद्दा फार चांगला घेतलाय, तो म्हणजे एक वाक्य त्याच्यात खूप छान आलेलं आहे की तुम्हाला जेव्हा परदेशात जायचं असतं, UK, US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड अशा ठिकाणी जेव्हा तुम्हाला जायचं असतं
इमिग्रेशन करायचं असतं, अगदी कायदेशीर पद्धतीने स्थलांतर करायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला IELTS, GRE, TOEFL अशा वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला द्यायला लागतात. त्यात तुमचं इंग्लिश भाषेचं ज्ञान तपासलं जातं. भारतात येण्यासाठी मात्र, भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी मात्र अशा पद्धतीने कुठली परीक्षा द्यावी लागत नाही. हिंदी भाषेचं ज्ञान नाही तपासलं जात, किंवा भारतातल्या ज्या कुठल्या राज्यामध्ये यायचं असेल त्या राज्याची भाषा तुम्हाला जमली पाहिजे, शिकली पाहिजे, अशा पद्धतीची कुठलीही कंपल्शन आडकाठी भारतामध्ये नाहीये. हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे. इंग्रजी भाषेचे दोष सुद्धा दाखवून दिलेले आहेत. इंग्लिश भाषेच्या संदर्भातला एक जो न्यूनगंड लोकांच्या मध्ये आहे आणि इंग्रजी भाषेचं जे स्तोम निर्माण झालेलं आहे त्यावरती सुद्धा अतिशय परखड पद्धतीने या चित्रपटाच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे. या सगळ्या चांगल्या बाजू म्हणता येतील. विकी कौशल याचं जे ऍक्टिंग आहे ते अप्रतिम आहे, अप्रतिम, मान्यच केलं पाहिजे. त्याच्या वाट्याला जो काही छोटा रोल आलेला आहे त्याचं त्यांनी सोनं केलेलं आहे. पण जे निगेटिव्ह ज्या बाबी आहेत त्या एक 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 तुम्हाला मी सांगत जाईन. हा इलिगल इमिग्रेशन हा मुद्दा अतिशय जबरदस्त आहे, भयंकर आहे. पण त्याच्या मागचं जे कारण म्हणून ते सांगतायत, काही अंशी त्यात तथ्य असेल की कोणी सुखासुखी स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर करत नसतो, अगदी मान्य. काहीतरी प्रॉब्लेम तुमच्या देशामध्ये असतो. कुठं गरिबीचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या तिथे सामाजिक सुरक्षितता नसेल, युद्ध क्षेत्र असेल तुमच्या देशामध्ये, जसं की आज येमेनमध्ये हुथी रिबेलियन्सचं भरपूर अनेक वर्षापासून तिथे बंडाळी चाललेली आहे, घमासान युद्ध चाललेली आहेत तिथे. इराक, सिरिया अशा ठिकाणी, अफगाणिस्तान सारख्या ठिकाणी जिथे युद्ध चाललेली आहेत, अशा ठिकाणून लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. का? कारण तिथे जीवाला धोका आहे. सेम गोष्ट होते उत्तर आफ्रिकेसारख्या ठिकाणी. लोक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात कारण तिथे त्यांना शांतता, स्थिरता काहीच मिळत नाही. हीच गोष्ट लॅटिन अमेरिकेत होते, दक्षिण अमेरिका. तिथून जास्ती पैसे कमवण्यासाठी आणि जे काही दारिद्र्य, नुसतं दारिद्र्य नाही, त्याच्यासोबत अनेक अनेक वेगवेगळ्या ज्या समस्या दक्षिण अमेरिकेमध्ये लोकांना भेडसावल्या जातात, त्या पार्श्वभूमीवर लोक ठरवतात की आपण अमेरिकेत जावं. आणि त्यामुळे एक्झिस्टिंग जे सध्याचे चालू त्यांचे जे समस्या असतात लोकांच्या पुढच्या, त्या दूर करण्यासाठी आणि चांगल्या आयुष्याच्यासाठी, चांगलं भवितव्य मिळावं आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना, यासाठी लोक स्थलांतर करतात. आणि यामध्ये आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहेच, गुळाला मुंगळे चिकटणारच. एकेकाळी भारतामध्ये सोन्याचा धूर येत होता असं म्हटलं जात होतं. म्हणजे शब्दशः नाही, पण निदान आपल्याकडे श्रीमंती प्रचंड होती, अत्यंत वैभवशाली असा देश होता. आणि जिथे जिथे वैभव असतं तिथे तिथे गुळाला मुळे चिकटतातच. त्या पद्धतीने जगभरातून लोक भारतामध्ये येत होते याचा अर्थ आक्रमण सुद्धा होत होती. ज्ञात इतिहासामध्ये अलेक्झांडर पासून ते शेवटी ब्रिटिशांपर्यंत, पोर्तुगीज लोकांच्या पर्यंत आणि फ्रेंचांच्या पर्यंत सुद्धा, म्हणजे युरोपियन्स आपण धरून चालू, आणि इस्लामिक आक्रमक तर आहेतच. अशा अनेकांनी भारतावरती आक्रमण जी काही केली, शक, कुशाण, हुण, अनेक जण, यवन, ते कशासाठी केली आक्रमण? त्यांच्या देशामध्ये दारिद्र्य होतं. त्यांच्या देशामध्ये नुसतं दारिद्र्यच नाही, त्यांच्या देशामध्ये ज्ञानाची सुद्धा कमतरता होती, त्यांच्याकडे तंत्रज्ञानाची कमतरता होती, त्यांच्याकडे लूटमार आणि सगळ्या हाणामाऱ्या, अशा सगळ्या वाईट वाईट ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व ठिकाणी न्यून ऋण असं सगळं होतं. आणि भारतासारख्या देशामध्ये मात्र साधन संपत्ती होती, विपुलता होती, सगळं काही छान होतं, शांतता होती. आणि यामुळेच स्वतःचं भवितव्य चांगलं करण्यासाठी, उज्ज्वल करण्यासाठी भारतावरती आक्रमणं झाली. आज काय होतंय मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून भारतातून इतर अनेक ठिकाणी लोक पलायन करतात. आता सध्या तो ट्रेंड कमी झालेला आहे, पण काही वर्षांपूर्वी हे अगदी जोरात होत होतं. पंजाबमधून होत होतं, केरळातून होत होतं. आजही केरळातून मोठ्या प्रमाणामध्ये गल्फ कंट्रीजमध्ये जाऊन लोक लेबरचं काम करतात. पंजाबमधून आजही मोठ्या प्रमाणात जातात लोक UK आणि कॅनडा सारख्या ठिकाणी. मित्रांनो, आजही US, UK, युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा सारख्या देशांमध्ये जाऊन
स्थैर्य तिथं मिळवावं, श्रीमंत व्हावं अशी स्वप्न बघणारी लोक आहेत. ही स्वप्न काही वावगी आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये, कारण प्रत्येकाला श्रीमंत व्हायची इच्छा असतेच. पण त्यासाठी काही मार्ग आहेत ना. तुम्हाला ज्या कुठल्या देशामध्ये जायचंय त्या देशामध्ये जाण्यासाठी तिथली काहीतरी कायदेशीर प्रक्रिया असते. ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्ही त्या देशामध्ये पाऊल खरं म्हणजे टाकू शकत नाही. आणि ते नीतिमत्तेला धरूनही नाही. त्यांचे तिथले कायदे मोडून दोन प्रकारचे कायदे. एक तर तुमच्या देशातून दुसऱ्या देशात जाण्याच्यासाठी काही आंतरराष्ट्रीय कायदे असतात. त्या कायद्यांचं उल्लंघन होता कामा नये, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, रीतसर तुमच्या देशामधून कागदोपत्री सगळी प्रक्रिया पूर्ण करून मग तुम्ही ज्या देशात जाणार तिथल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिथं तुम्ही स्थलांतर करणं, हे करण्यामध्ये खरं म्हणजे काही अडचण असू नये, काही प्रॉब्लेम असू नये. आणि जर अडचण येत असेल तर गप गुमान जिथं तुम्ही असाल तिथं राहायला पाहिजे. खरं म्हणजे यात तुमचं खरं म्हणजे हित असतं. प्रॉब्लेम कधी येतो, ज्या देशात तुम्ही आहात तिथं जर तुम्ही सेफ नसलात आणि कुठल्याही परिस्थितीत मी इथून हल्लो नाही, मी इथला माझं चंबू आवरलं नाही आणि हा देश सोडला नाही, तर मग माझं काही खरं नाही, माझ्या जीवाचं बरं वाईट होईल. अशी जेव्हा स्थिती असेल ना, त्यावेळेलाच बेकायदेशीर पद्धतीने स्थलांतर खरं म्हणजे करायला हरकत नाही. त्याच्यामुळे विविध प्रकारची जी बेकायदेशीर स्थलांतर आहेत त्या सगळ्यांना आपण एका तागडीत तोलू शकत नाही. उदाहरणार्थ, बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात जेव्हा 65 सालापासून 60 सालापासून हळूहळू हळूहळू जे घुसखोर एंटर करत होते भारतामध्ये आणि ते प्रमाण साधारणपणे 69 सालानंतर वाढलं, त्याच्या मागचं कारण खरोखर भयंकर होतं मित्रांनो. त्यावेळेला ईस्ट पाकिस्तान म्हटलं जात होतं बांगलादेशला, आणि तिथे या वेस्ट पाकिस्तानातले म्हणजे आजचा जो पाकिस्तान आहे तिथले जे प्रशासक होते ते मोठ्या प्रमाणात जुलूम करत होते, दडपशाही करत होते ईस्ट पाकिस्तानवरती, तिथल्या बंगाली लोकांच्या वरती. आणि त्यामुळे त्या दडपशाहीला आणि त्या जुलूमशाहीला कंटाळून लोक जीवाच्या कराराने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भारतामध्ये घुसत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो ना ह्युमॅनिटेरियन, मानवतावादाच्या दृष्टीने असे जे लोक असतात त्यांच्या बाबतीत वेगळा विचार. जो होस्ट आहे, जो यजमान देश आहे, त्यांनी ठरवायचं. शेवटी त्या यजमान देशांनी ठरवायचं. त्यांचे कायदे कानूनच फक्त नाही आणि केवळ मानवतावाद विचारात घेऊन हा निर्णय त्या यजमानांनी घ्यायचा नसतो, तर त्यांच्या देशामध्ये तेवढी साधन संपत्ती आहे का, पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, त्या यजमान देशातली म्हणून काही एक समाज रचना आहे, त्या समाज रचनेवर काही ताण तर येणार नाहीये ना. त्या समाज रचनेमध्ये ही नवीन लोकांची जी भरती आहे ती समाविष्ट होऊ शकते का? नवीन येणारे जे लोक आहेत ते नेमके किती संख्येने आहेत, थोडे आहेत का भरपूर आहेत? म्हणजे त्या यजमान देशाची, होस्ट देशाची तेवढी ताकद आहे का? इच्छा असणं वेगळं आणि तशी म्हणजे कपॅसिटी असणं वेगळं, क्षमता असणं वेगळं, असे वेगवेगळे विषय आहेत. लोक जर 3-4च्या संख्येने आले असतील, मुठभर आलेले असतील, तर एक वेळेस तो होस्ट जो देश आहे तो काहीतरी करून ऍडजस्ट करू शकतो. पण जेव्हा हजारो लाखो लोक यायला लागतात त्यावेळेला गोष्टी अवघड होतात. आणि म्हणूनच भारताला नंतर अवघड व्हायला लागलं 70 सालानंतर, आणि म्हणून 71चं युद्ध झालं. अर्थात बांगलादेशची निर्मिती करून प्रश्न सुटला नाही, अजूनही बांगलादेशी घुसखोर येतातच. आता तर रोहिंग्या सुद्धा यायला लागले. दिल्लीमध्ये एरिया आहेत रोहिंग्यांचे, आणि भारतभरात हे बांगलादेशी आणि रोहिंग्या लोक किती पसरले असतील याची गणनाच होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे भारताच्या एक्झिस्टिंग आपली जी लोकसंख्या आहे त्याच्यावरती किती मोठ्या प्रमाणात ताण पडतो, आपल्या साधन संपत्तीवरती किती ताण पडतो, आपलं डेमोग्राफिक ट्रान्झिशन किती सटासट बदलतं, आपल्या व्होटिंग पॅटर्नवरती त्याचा कसा परिणाम होतो, म्हणजे आपल्या सामाजिक राजकीय सगळ्या गोष्टींवरती या सगळ्याचा इम्पॅक्ट होतो, प्रभाव पडतो इलिगल इमिग्रेशनचा. सेम आज अमेरिकेत होत आहे. तुम्ही या राजकुमार हिराणी सारख्या दिग्दर्शक आणि लेखकांनी काय केलं की एक बाजू फक्त ते दाखवत आहेत, हे जे इलिगल इमिग्रंट्स आहेत त्यांची फक्त ते बाजू दाखवत आहेत, पण जो यजमान देश आहे त्यांच्यावरती काय परिणाम होतोय हे दाखवा ना जरा. ती पण बाजू समोर यायला पाहिजे. त्या चित्रपटातून एक काय त्यांनी वाक्य पुन्हा सांगितलंय, पहिल्यांदा शाहरुखच्या तोंडून आणि नंतर अनेकांच्या तोंडून, की गरीब लोकांच्यासाठी फक्त ही
गोष्ट नाहीये. इमिग्रेशन ही जी गोष्ट आहे, स्थलांतर ही जी काही गोष्ट आहे, ती फक्त श्रीमंतांच्यासाठी आणि पढे-लिख्या लोकांच्यासाठी आहे, गरिबांच्यासाठी नाहीये. अशा पद्धतीने आपण ओव्हर सिम्प्लिफाय करू शकतो का स्थलांतर हा विषय, इमिग्रेशन किंवा मायग्रेशन हा विषय आपण इतक्या सिंपल पद्धतीने, इतक्या बेसिक पद्धतीने आपण समजावू शकतो? त्यांनी काय म्हटलं, सायबेरियातून पक्षी येतात, कारण सायबेरियात तर राहू शकत नाही, तिथं इतकं प्रचंड बर्फ असतो आणि त्यामुळे मग ते जिथं गरम त्या मनाने असतं अशा ठिकाणी ते पक्षी उडत येतात. त्यांच्यासाठी तर काही बॉर्डर्स नसतात, सरहद त्यांच्यासाठी नसते, सरहद फक्त माणसांनी तयार केलेली आहे. हे ठीक आहे, साहित्य म्हणून लिहायला छान आहे, मस्त आहे. पण मित्रांनो, तंत्रज्ञान विकसित नाही करता आलेलं आहे प्राण्यांना. तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. नैसर्गिक ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यावरती मात करायला शिकलेलं आपण. त्यामुळे आणि सरहद ही कुणासाठी आहे? त्या एका बॉर्डरच्या आतली जी माणसं आहेत त्यांच्या सेफ्टी सिक्युरिटीच्यासाठी आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे ही कुठल्या तरी कुठेतरी उपमा जोडणं अत्यंत चुकीचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आज युरोपमध्ये जे काही चाललेलं आहे, नेदरलँड्समध्ये जो उजव्या विचारसरणीचा मनुष्य आता पंतप्रधान बनणार आहे, इटलीमध्ये सुद्धा उजव्या विचाराची जॉर्जिया मेलोनी ती पंतप्रधान बनली. हे सगळे डाव्या विचारांचे जे लोक आहेत त्यांच्या पोटात म्हणजे असा पोटशूळ उठलाय. फॅसिस्ट आले, नाझिस्ट आले पुन्हा एकदा युरोपमध्ये. किंवा तिकडे अमेरिकेमध्ये जेव्हा ट्रम्प सरकार, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष बनला, आणि आता पुन्हा एकदा शक्यता आहे की बायडनची ही टर्म संपल्यानंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पच राष्ट्राध्यक्ष बनणार की काय, दाट शक्यता आहे. हे असं का होत आहे? याचं कारण मित्रांनो असं आहे की हे जे होस्ट देश आहेत ना, त्यांनी कितीही लिबरल अप्रोच घेऊ दे, एकेकाळी त्यांनी 10-15 वर्ष सलग त्यांनी लिबरल अप्रोच घेतलेला होता, ज्याची किंमत, जबर किंमत आता हे देश भोगायला लागलेले आहेत. युरोपमध्ये एंजेला मेर्केलनी हे ओपन डोअर पॉलिसी जी काही ठेवली अरब आणि आफ्रिकन लोकांच्यासाठी, त्याची फळं आज युरोप भोगतोय, त्याचे परिणाम भोगतोय आज युरोप. की एकतर लोकसंख्येवरती ताण मोठ्या प्रमाणात आला आणि गेल्या काही 3-4-5 वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, फालतू गोष्टींवर दंगली व्हायला लागल्या तिथे. म्हणजे मोरोक्कोच्या टीमला फ्रान्सनी वर्ल्ड कपमध्ये हरवलं, फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये फ्रेंच टीमनी मोरोक्कोला हरवलं म्हणून जाळपोळ फ्रान्समध्ये. हे मोरोक्कोचे लोक जे फ्रान्समध्ये राहतायत गेल्या अनेक वर्षापासून, ज्यांच्याकडे फ्रेंच नागरिकत्व आहे, अशा मोरोक्कोच्या लोकांनीच तिथं जाळपोळ केली एका क्षुल्लक कारणावरनं. का? कारण फ्रेंच टीमनी मोरोक्कन टीमला हरवलं. क्या बात है. हे इलिगल इमिग्रंट्सचे हे असले धंदे आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, कायदेशीर जे स्थलांतर आहे ना, त्याला माझा आक्षेप नाहीये. कायदेशीर व्हायला पाहिजे. तुमचं जे काही आहे ते सगळं कायदेशीर व्हायला पाहिजे. बेकायदेशीरपणे जे काही करताय ना, त्याला माझा आक्षेप आहे. माझाच नाहीये, कोणाचाही. ज्याचं डोकं ठिकाणावर आहे ना, तो इलिगल इमिग्रेशनच्या बाजूने असणार नाही. चित्रपट संपल्यानंतर फॅक्ट्स म्हणून जे काही दाखवलेलं आहे की 10 लाख लोक दरवर्षी इलिगल इमिग्रेशन करतात वगैरे वगैरे, अनेक फॅक्ट त्यांनी दाखवलेत. पण यातून राजकुमार हिरानी सारख्यांचं म्हणणं काय? ह्याच्यातून त्यांना दाखवायचंय काय? त्यांना संदेश असा द्यायचा आहे का की इलिगल इमिग्रेशनला लिगल करून टाका? हे म्हणजे असं झालं की आपण गुटखाबंदी करू शकत नाही, तर मग गुटख्याला लायसन म्हणजे मान्यता देऊन टाका, म्हणजे निदान कर तरी येईल. दारूबंदी करू शकत नाही, दारूबंदी करू शकत नाही म्हणून त्यांना मान्यता द्या. तुमचा कॅसिनोवरती बंदी घालता येत नाही, नाईट लाईफ वरती बंदी घालता येत नाही, मग त्याला लिगलाइज करून टाका, निदान रेव्हेन्यू तरी जनरेट होईल. अशाच पद्धतीने तुम्हाला इलिगल इमिग्रेशनवरती अटकाव घालता येत नाहीये का? मग त्या इलिगल इमिग्रेशनला लिगल करून टाका, असं सुचवतोय का हे राजकुमार हिरानी साहेब? आणि अशी शंका यावी अशा पद्धतीने हा सटल पद्धतीने हा मेसेज दिलेला आहे. हा, या सगळ्या प्रकारामध्ये हे जे इलिगल इमिग्रंट्स असतात त्यांच्या जीवावरती कसं बेततं, तो सगळा प्रवास किती भयंकर असतो त्यांच्यासाठी, हे खूप छान दाखवलंय चित्रपटात. ते कितपत खरं आहे खोटं आहे हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. पण एक मात्र निश्चित आहे की जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जीवावर उदार होऊन लोक इलिगल इमिग्रेशन करतात. ही फॅक्ट मान्यच केली पाहिजे. परंतु त्यामागची प्रेरणा खरखरच चांगली असते का? कारण मध्येच वाटेत एक शाहरुख बोलून जातो जेव्हा त्या कोर्टामध्ये
की जे टेररिस्ट असतात ना ते हे नसतात. आम्ही इलिगल इमिग्रंट्स जे असतो ना ते आम्ही टेररिस्ट नसतो. पण हे ना खूप ओव्हर सिम्प्लिफाईड वाक्य मित्रांनो. कारण ह्याच इलिगल इमिग्रंट्सच्या मधनच दंगलींना आग भडकवणारे लोक निर्माण होतात. 2023 साली याच वर्षी फ्रान्समध्ये, बेल्जियममध्ये अनेक ठिकाणी दंगली झालेल्या, जाळपोळ झालेली आहे युरोपमध्ये. हे कसं होतं? अमेरिकेत सुद्धा ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या वेळेला मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. कसं घडलं हे? युके मध्ये तर आता युकेची स्थिती इतकी बिकट झालेली आहे. तिथं इमिग्रंट्सनी, आणि कुठल्या इलिगल इमिग्रंट्सनी ते तुम्ही समजून घ्या, त्यांनी सगळी तिथली सिस्टीम हायजॅक करून टाकलेली आहे. युकेचं ब्रिटिश पण आता काही राहिलेलंच नाहीये. लंडनमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं लंडनचं लंडनिस्तान होऊन गेलेलं आहे. इंग्लंडमधली अशी कित्येक शहर आहेत ज्यांचे मेयर हे इंग्लिस्तान बनवता येईल अशा पद्धतीचे सगळे तिथे आता मेयर्स आहेत, एका पाठोपाठ एक, लंडन सहित. तिथेही आता मोठ्या प्रमाणात भोंगे वाजायला लागलेले आहेत. ब्रिटनचं ब्रिटिश पण काही राहिलेलंच नाही आता. ही अवस्था सर्वत्र व्हायला लागलेली आहे. आणि हे का होतंय? इलिगल इमिग्रेशनच्या मुळे. तर मित्रांनो, आणखीन एक मुद्दा असा, हे सगळं आणखीन म्हणजे या लेफ्टिस्ट सगळ्या कडबोळ्यांनी हाच विषय घेतला अशासाठी आहे मित्रांनो, ज्या ज्या देशांमध्ये लिबरल विचाराचे पक्ष, डाव्या विचाराचे पक्ष, वोकिस्ट विचाराचे पक्ष, अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट्स, ओके मी नाव घेऊन सांगतो, अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट्स, युकेमध्ये लेबर पार्टीचे लोक, ठीक आहे, उर्वरित युरोपमध्ये आणि जगभरात जिथे जिथे सोशलिस्ट असतील, कम्युनिस्ट असतील, लिबरल विचाराचे पक्ष असतील, भारतामध्ये काँग्रेस सहित बाकीचे सगळे लेफ्टिस्ट विचाराचे पक्ष, कधी कधी तर सेंट्रिस्ट म्हणवणारे पक्ष सुद्धा, हे सगळे पक्ष हे या अशा पद्धतीने आलेल्या इलिगल इमिग्रंट्स, बेकायदेशीर पद्धतीने आलेल्या, स्थलांतरित झालेल्या लोकांना लिगलाइज करतात, इलिगल पद्धतीने लिगलाइज करतात. म्हणजे आपल्याकडे कसं रेशन कार्ड द्यायचं, खोटी आधार कार्ड द्यायची, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रूफ द्यायची. रोहिंग्यांच्या बाबतीत असं मोठ्या प्रमाणात झालं, लिगलाइज करून टाकले त्यांना. आणि एकदा या गोष्टी मिळाल्या की त्यांना वोटर आयडी म्हणजे मतदानाचे अधिकार मिळतात इलिगल इमिग्रंट्सना. हा प्रकार अमेरिकेत सुद्धा चालू आहे, डेमोक्रॅट्सच्याकडनं चालतो. आणि मग नॅचरली हे जे सगळे वोटर्स असतात ते कोणाला वोट करतात? ह्या डाव्या लोकांना वोट करतात. आणि मग हे देशोदेशी डाव्या विचाराचे पक्ष सत्तेत बसतात. हे जॉर्ज सोरोस सारखे जे डीप स्टेटवाले लोक आहेत ना, ते या सगळ्याच्या मागे असतात. आणि म्हणून मित्रांनो, मग माझा एक प्रश्न आहे, राजकुमार हिराणी जो आहे तो, आणि त्याच्यासारखा जो काही कंपू आहे बॉलिवूड मधला, विशिष्ट विचाराचे लेखक दिग्दर्शक, विशिष्ट विचाराचे नायक नायिका ठरलेले आहेत की ते लिबरल आहेत. लिबरल विचार वाईट नाही, पण लिबरल विचाराच्या आड यांचे जे सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट अजेंडा जो चाललेला आहे ना, तो फार घातक आहे मित्रांनो. गरीब श्रीमंत असं वरपांगी ते बोलतात, प्रत्यक्षामध्ये त्यांचा जहरी विचार असतो. या इलिगल इमिग्रेशनला लिगलाइज केल्यानंतर काय भयंकर परिणाम होतील याचा जरा विचार करा. उदाहरण आज युरोपचं आहे, उदाहरण अमेरिकेचं आहे, आणि 1000 वर्षांपासून आपण भारत हे भोगतोय. इलिगल पद्धतीने सगळे इमिग्रेशन भारतावरती आक्रमण होत आली, त्याचे चटके, त्याचे परिणाम गेली 1500 वर्ष भारत भोगतोय. आणि ह्या लोकांना आता हे इलिगल इमिग्रेशन काढून टाकायचं. किती मोठ्या प्रमाणात रोहिंग्या इथे येतील याचा विचार करा. किती मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक इथे भारतात घुसतील, किती मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातले सगळे भुके कंगाल लोक भारतात घुसतील. विचार करा जरा ह्याच्यावरती मित्रांनो. आणखीन एक मुद्दा, शेवटचा मुद्दा मी घेतो. तुम्ही शाहरुखचा जवान पाहिला असेल, जवान पाहिला नसेल तर खूपच छान, पण जर पाहिला असेल त्यातही तुम्हाला लक्षात येईल की चित्रपटातल्या बाकी सगळ्या करमणुकीमध्ये, त्या सगळी गाणी, बजावणी, रोमॅन्स, हे ते हाणामारी, सगळ्या त्या आवरणाच्या आतमध्ये गरीब श्रीमंत, सोशलिस्ट, कम्युनिस्ट अशा पद्धतीचा एक
संदेश हा दिलेला आहे अतिशय सटल पद्धतीने. मग ते शेतकरी आत्महत्या असतील, अजून कुठल्या असतील, या माध्यमातून सरकार विरोधी जो काही द्वेष आहे त्याला फुंकर घालण्याचं काम, आणि तेही लेफ्टिस्ट नक्सलाईट पद्धतीने, शहरी नक्सलाईट पद्धतीने तो विचार त्यांनी जवान चित्रपटातून दिलेला आहे. आणि त्याला वरपांगी कसं दाखवलंय? त्याला जेलर दाखवलाय, पोलीस दाखवलाय त्याला. म्हणजे ऑटोमॅटिकली मी किती देशभक्त आहे, हिरो किती देशभक्त आहे. पण त्या देशभक्त हिरोच्या माध्यमातून शहरी नक्षलवाद भिनवणं हे काम शाहरुखच्या त्या जवानमधनं झालं. सेम इथं पण तसंच झालंय. इथे पण शाहरुखला आर्मीतला एक सैनिक दाखवलाय, फौजी दाखवलाय त्याला. आणि एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, भारतातला कुठला सैनिक असं करेल? इलिगल इमिग्रेशन मध्ये अडकेल? कुठला भारतीय सैनिक असलं करेल? बिलकुलच करणार नाही. हा, कोर्टात जाऊन माझ्या देशाने मला कधीच त्रास दिलेला नाही वगैरे त्यांनी म्हणणं ही फार पुढची गोष्ट आहे. मुळात असली कृती भारताचा फौजी करणारच नाही. इलिगल इमिग्रेशनच्या वाटेला जाणारच नाही भारतीय फौजी. पण असो, इथं इलिगल इमिग्रेशनची तरफदारी करणारा दाखवलाय फौजी. म्हणजे हे जे रेड चिली एंटरटेनमेंट आहे ना, त्याच्या नावामध्ये रेड का आहे हे आता कळतं. तिथं काही फक्त स्पाइस म्हणजे एंटरटेनमेंट या अर्थी रेड नाहीये. त्यांचा अजेंडाच रेड आहे, लाल आहे. म्हणजे कम्युनिस्ट विचाराचा आहे हा शाहरुख, हे तुम्हाला लक्षात येईल. त्याचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा तुम्ही. एवढंच नाही, मी उदयनिधी स्टॅलिन जो आहे ना, त्याच्याही कंपनीचं तुम्ही नाव बघा. त्याच्या कंपनीचं नाव आहे रेड जायंट मूव्हीज. हे सगळे रेड रेड कुठून आले हो? हा त्यांचा जो लाल रंग आहे हा चायनीज झेंड्यातला आणि कम्युनिस्ट झेंड्यातला तर नाहीये ना? हा विचार करायला लावणारा प्रश्न मित्रांनो. हे दोघंही कम्युनिस्ट आहेत. त्यांचे पिक्चरही अशाच पद्धतीने सोशलिस्ट कम्युनिस्ट संदेश देणारे त्यांचे चित्रपट आहेत. नीट बघा तुम्ही. हे सगळे जे पूर्वी पिक्चर होते ना, ब्लॅक अँड व्हाईट काळातले, नया दौर सारखे पिक्चर, तसलाच काळ हे आता पुन्हा एकदा निर्माण करतायत. सटल पद्धतीने संदेश देणं. आणि हे असतात खरे प्रोपगंडा मूव्हीज मित्रांनो. ते काश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरी हे नसतात प्रोपगंडा मूव्ही. हे असले असतात, जवान किंवा डंकी हे असतात प्रोपगंडा मूव्ही. मित्रांनो, शहाणे व्हा. हा जो शाहरुखचा डंकी आहे ना चित्रपट, शाहरुखचा डंकी म्हणजे कम्युनिझमच्या विचारांची डावी टंकी, एवढं लक्षात ठेवा. आणि मग चित्रपट जरूर बघा. मी म्हणत नाही चित्रपट बघू नका, कारण चित्रपट जर बघितलाच नाही तर त्यातून कशा पद्धतीने हे कम्युनिझमचं विष भिनवतायत, शहरी नक्षलिझमचं विष भिनवतायत हे तुम्हाला कळेल कसं? जरूर बघा चित्रपट. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यातून इलिगल इमिग्रेशनची तरफदारी केलेली आहे की नाही? आणि याच्यातून हा जो संदेश राजकुमार हिरानी देतोय तो कितपत योग्य आहे? रिॲक्ट व्हा मित्रांनो, रिॲक्ट व्हा. आणि हे जे कोणी लिब्रांडू आता लोक रिॲक्ट करतील ना, त्यांना उत्तर देण्याचं काम जरा नॅशनलिस्ट विचाराच्या लोकांनी करा. राष्ट्रभक्त लोकांनी जरा रिॲक्ट व्हा. मी तुम्हाला आवाहन करतो, जागे व्हा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.